साधारण 90चा तो काळ. टी.एन. शेषन आत्ताच निवडणूक आयुक्त झाले होते. एक दिवस आपल्या पत्नीसह ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. पाहणी दौऱ्यात एका शेताच्या बांधावरून जात असताना त्यांच्या पत्नीला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर बया नावाच्या पक्षाचे घरटे दिसते. पत्नी शेषन यांना म्हणते, अहो मला ते घरटं हवंय. आपल्या घरातील बाल्कनीत खूप सुंदर दिसेल. टी.एन. शेषन हसतात आणि आपल्या अंगरक्षकाला सांगतात, अरे मॅडम ना ते घरटं काढून दे. तो अंगरक्षक जी सर म्हणतो आणि शेजारी मेंढ्या चरणाऱ्या मेंढपाळ मुलाला बोलावून सांगतो, हे बघ त्या झाडावर बया पक्षाचं घरटं दिसतं ना, हा तेच, ते आम्हाला काढून दे. आम्ही तुला 10 रुपये देऊ. पण मेंढपाळ मुलगा घरटं काढण्यास नकार देतो. बाजूला उभे असलेल्या शेषन यांना या गोष्टीचे नवल वाटते. ते जवळ जातात आणि त्या मुलाला म्हणतात, ठीक आहे बाबा, 50 रुपये घे, पण ते घरटं काढून दे. त्यावर तो मुलगा म्हणतो, साहेब तुम्ही कितीही पैसे दिलेत तरी मी ते घरटं काढणार नाही. कारण त्या घरट्यात त्या पक्षाची पिल्लं आहेत आणि संध्याकाळी त्या पिल्लांची आई जेव्हा जेवण घेऊन येईल तेव्हा ती खूप दुःखी होईल. त्या मुलाचे शब्द ऐकून उपस्थितांच्या अंगावर काटा येतो. एखाद्या मुंगळीने कानात खोलपर्यंत जाऊन चावा घ्यावा इतके त्या मेंढपाळ मुलाचे शब्द शेषन यांना झोमतात. दिवसभर टी.एन. शेषन यांना घडलेली गोष्ट आठवत राहते. रात्री झोपताना त्यांच्या मनाकडे विचार येतो. एका IAS अधिकाऱ्याच्या मनात जो विचार आला नाही तो विचार एका गरीब अशिक्षित मेंढपाळ मुलाने केला. आज माझ्या सगळ्या डिग्र्या, IAS पद, प्रतिष्ठा, पद सगळं काही त्या मुलासमोर माती मोल ठरलं. निवडणूक आयुक्त होण्याआधी शेषन चेन्नईत परिवहन आयुक्त म्हणून काम पाहत होते. एक दिवस एक बस चालक त्यांना रागाने म्हणाला, तुम्हाला बस चालवता येत नाही, तुम्हाला इंजिनची माहिती नाही, मग तुम्हाला बस चालकांच्या समस्या कशा कळणार आहेत. शेषन यांना ही गोष्ट जिव्हारी लागली. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी बस चालवायला शिकायला सुरुवात केली. ते इतक्यावरच न थांबता वर्कशॉपमध्ये काम करत ते इंजिन असेंबल करायला शिकले. एकदा प्रवाशांनी भरलेली बस घेऊन त्यांनी 80 किलोमीटरचा प्रवास देखील केला. एखादी गोष्ट ठरवली की ती करायचीच असा जिद्दी स्वभाव टी.एन. शेषन यांचा होता. 31 डिसेंबर 1990 रोजी आपली 3.5 दशकांची सरकारी सेवा पूर्ण करत टी.एन. शेषन निवृत्तीच्या प्रतीक्षेत होते. दिल्ली सोडून वडिलोपार्जित मद्रासच्या घरात जाऊन राहावे याची सगळी तयारी त्यांनी केली होती. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. 9 डिसेंबर 1990च्या मध्यरात्री टी.एन. शेषन यांच्या घरातील टेलिफोनची रिंग वाजली. शेषन यांनी फोन उचलला. समोरून आवाज आला, हॅलो मिस्टर शेषन, सुब्रमण्यम स्वामी हियर. आय वॉन्ट टू मीट यू राईट नाव. सुब्रमण्यम स्वामी केंद्रीय कायदा मंत्री होते आणि शेषन यांचे ते चांगले मित्र देखील होते. दोघांची भेट झाली. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून तुम्ही काम पाहावे असा प्रस्ताव टी.एन. शेषन यांच्या समोर ठेवला. शेषन यांनी मला विचार करायला वेळ हवा असं म्हणत वेळ मारून नेली. रात्री उशिरा शेषन यांनी श्री राजीव गांधी यांची भेट घेतली. राजीव गांधी शेषन यांना म्हणाले, तुमचा अनुभव पाहता या पदाला तुम्ही चांगला न्याय देऊ शकता. त्यानंतर आध्यात्मिक गुरु म्हणून कांचीपुरमच्या शंकराचार्यांचा शेषन यांनी सल्ला घेतला. शंकराचार्य म्हणाले, तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची या पदाला गरज आहे. पुढे 12 डिसेंबर 1990 रोजी स्वतंत्र भारताचे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून तेरुनेलाई नारायण अय्यर शेषन म्हणजेच टी.एन. शेषन यांची नियुक्ती झाली. खरं तर हिंदुस्थानात पारदर्शी निवडणुका पार पडाव्यात म्हणून 1950 सालात निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. पण 1990च्या आधी या आयोगाचं अस्तित्वच जाणवत नव्हतं. निवडणूक आली की राजरोसपणे पैसे वाटप, दारू मटणाच्या पार्ट्या, दुबार मतदान, मतपेट्यांची चोरी, गुंड राजकारणांचा मतदारांवर दबाव, बोगस मतदान अशा अनेक घटना हमखास घडत होत्या.
TN सेशन आयुक्त व्हायच्या आधी भारतीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. पंतप्रधान VP सिंग पायउतार होऊन सन्माननीय श्री चंद्रशेखर हे नवे पंतप्रधान झाले होते. शेषन यांनी घटनात्मक कायद्याचा आधार घेऊन आपल्या कामाचा धडाकाच लावला. आयोगातील अधिकाऱ्यांना त्यांनी खडबडून जागे केले. आतापर्यंत राज्य घटनेने निवडणूक आयोगाला दिलेले अधिकार फायलींमध्ये बंद होते. शेषन यांनी त्यात जीव फुंकला. आयोगाचे अधिकारी काटेकोरपणे नियम अंमलात आणू लागले आणि निवडणूक आयोग म्हणून कोणती तरी आपली हक्काची संस्था आहे याची जाणीव भारतीयांना झाली. TN सेशन व्यासपीठावरून बेधडक भाषणे देऊ लागले. देशभरातील पत्रकार आणि सरकार या गोष्टीने अचंबित झाले. आजपर्यंत इतकं धाडस कुणी केलं नव्हतं. शेषन यांच्या धडाक्यानं तत्कालीन केंद्र सरकार आणि राजकीय नेत्यांनी TN सेशन नावाची धास्ती घेतली. शेषन यांच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू झाली. महाभियोगाचा खटला चालवण्याचे षडयंत्र रचले जाऊ लागले. TN सेशन यांचा उधळलेला वारू रोखण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांचे अधिकार कमी करण्यासाठी दुसरे समान 2 निवडणूक आयुक्त नेमले गेले. 2 नवी विधेयके तयार करण्यात आली. पण TN सेशन सगळ्यांना पुरून उरले होते. ते फक्त निवडणूक आयुक्त नाही तर देशभरातील कोट्यावधी जनतेचे हिरो झाले होते आणि राजकीय पक्षांचे हात आता दगडाखाली गेले होते. पुढे जुलै 1993ला तामिळनाडूसह 31 ठिकाणी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. शेषन यांनी आचारसंहिता जाहीर केली. बोगस मतदान टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र असायला हवं अशी मागणी शेषन यांनी केंद्र सरकारकडे याआधीच लावून धरली होती. पण या प्रक्रियेसाठी खूप पैसा लागेल असं कारण देत सरकार टाळाटाळ करत होतं. तामिळनाडूत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. पण तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता विरोधकांना प्रचारासाठी रोखत असल्याचे आरोप झाले. राज्याचे पोलीस जयललिता यांच्या सांगण्याने विरोधकांना त्रास देतात असे गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक आयोगाने या गोष्टीची गंभीर दखल घेत सरकारला सुरक्षा देण्यासाठी मागणी लावून धरली. पण सरकारने निवडणूक आयोगाला हा अधिकार नसल्याचे म्हणत ही मागणी धुडकावून लावली. याच गोष्टीने TN सेशन यांच्यातला कडक शिस्तीचा अधिकारी जागा झाला. शेषन यांनी न भूतो न भविष्यती असे 17 पानी पत्र सरकारला लिहिले. या पत्रात त्यांनी म्हटलं की जोपर्यंत निवडणूक आयोगाला संविधानात सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही, जोपर्यंत मतदार ओळखपत्र बनत नाही, तोपर्यंत संपूर्ण भारत देशात निवडणुका बंद बंद बंद. सबंध हिंदुस्थानात हाकार उडाला. देशात गल्ली बोळातील राजकीय नेत्यांपासून ते दिल्लीच्या 10 जनपथापर्यंत एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, भारतीय निवडणुकीचा चेहरा मोहरा बदलणारा कोण हा निवडणूक आयुक्त TN सेशन. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे 3 लोकसभा, 9 राज्यसभा, 17 विधानसभा पोटनिवडणुका, 2 विधान परिषदा अशा 31 निवडणुका स्थगित झाल्या होत्या. याचा फटका माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांना देखील बसला. राज्यसभेची निवडणूक झाली नाही आणि मुखर्जी यांना केंद्रीय मंत्रीपद सोडावे लागले. देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरा मोहरा बदलणारा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करणारा, मतदारांना ओळखपत्र देऊन भ्रष्ट आणि गुंड नेत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, निवडणूक आयोग कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याचा दलाल नाही हे खडसावून सांगणारा, राजकीय नेते मी सकाळी ब्रेकफास्टमध्ये खातो असे विधान बिनधास्तपणे करणारा एक शासकीय अधिकारी काय करू शकतो याची आख्यायिका बनून राहणारा माजी सनदी अधिकारी, इलेक्शन किंग, देशाचे 10वे निवडणूक आयुक्त TN सेशन. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. आमच्या ध्येयवेडी माणसे या सदराला आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात. मित्रांनो, एक मनपूर्वक अशी विनंती तुम्हाला आहे की सध्या सुट्टीचा सीझन सुरू आहे. आपण व्हिडिओ पाहता आपल्या मुलांना सुद्धा हे व्हिडिओ नक्की दाखवा. त्यांना या व्हिडिओतून नवीन प्रेरणा मिळेल, एक नवी ऊर्जा मिळेल. त्याशिवाय आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा. आज आपण सनदी अधिकारी TN सेशन यांच्याविषयी जाणून घेत आहोत. तिरुनेलरी नारायण अय्यर सेशन
अर्थात टी.एन. शेषन यांचा जन्म दिनांक 15 डिसेंबर 1932 रोजी केरळमधील पालक्काड जिल्ह्यातील तिरुनेलई या गावी झाला. बालपणापासूनच अभ्यासात रुची असलेल्या ह्या मुलाने केरळच्या पालक्कडमधील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. दुसऱ्या इयत्तेत शिकत असताना टी.एन. शेषन यांना श्रीधरन नावाचा एक जिवलग मित्र मिळाला. शेषन कमी उंचीचे असल्याने त्यांना शिक्षक पुढे बसवायचे, तर श्रीधरन उंच होते, ते मागे बसायचे. पण या दोघांमध्ये नेहमी पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा असायची. शेषन नेहमी पुस्तकात रमायचे, तर श्रीधरन यांना खेळात रस होता. शाळेतील परीक्षेत कधी शेषन पुढे असायचे, तर कधी श्रीधरन पुढे असायचे. पण 1947च्या बोर्डाच्या परीक्षेत मात्र 452 गुण मिळवत टी.एन. शेषन पहिले आले, तर 1 गुण कमी मिळाल्याने श्रीधरन दुसरे आले. पुढे हे दोन जिवलग मित्र संपूर्ण देशात नावारूपास आले. श्रीधरन मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध झाले, तर टी.एन. शेषन IAS अधिकारी झाले. मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेऊन 1955च्या तामिळनाडू केडर बॅचचे शेषन IAS अधिकारी ठरले. पुढे अणुऊर्जा विभागात उपसचिव, परिवहन आयुक्त, भारताचे कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे संरक्षण सचिव आणि मुख्य निवडणूक आयुक्त अशा वेगवेगळ्या पदांवर शेषन यांनी काम केले. आपल्या प्रामाणिक कामामुळे शेषन यांच्या सोबतचे अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांच्यासोबत त्यांचे फारसे कधी जमले नाही. वाद आणि शेषन यांचे घट्ट नाते झाले होते. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि सगळ्या राजकीय पक्षांना ते नाकोसे वाटू लागले. बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू, तामिळनाडूच्या जयललिता अशा अनेक नेत्यांना शेषन नकोसे वाटत होते. अनेक नेते त्यांना रागात हे शेषन नाही तर अलशेषन आहेत असं म्हणत कुत्र्याची उपमा देत असत. पण कुणाच्या पोकळ धमक्यांना शेषन यांनी कधी भीक घातली नाही. सकाळी ब्रेकफास्टमध्ये मी राजकीय नेते खातो अशी बिनधास्त वक्तव्य त्यांनी त्या काळात केली. एक शासकीय अधिकारी काय करू शकतो याची संपूर्ण देशाला जाणीव करून दिली. शेषन यांनी मतदारांना ओळखपत्र दिले, म्हणून त्या ओळखपत्राला शेषन कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. पत्नी जयलक्ष्मी शेषन यांच्याशी विवाह करून त्यांनी सुखाचा संसार केला. शेषन यांना जीवनात अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रॅमन मॅगेसेस पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्या थ्रू द ब्रोकन ग्लास या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दिनांक 10 नोव्हेंबर 2019 रोजी शेषन यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. मित्रांनो, आपल्या भारत देशात हाताच्या बोटावर मोजण्या इतके जे काही शासकीय अधिकारी होऊन गेले, त्यापैकी शेषन एक होते. आज राजकारणाचा जो काही चिखल झाला आहे, तो पाहता एका शेषनची गरज आपल्या देशाला आहे. आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टी.एन. शेषन या ध्येयवेड्या माणसाला मानाचा मुजरा. मित्रांनो, तुम्हाला आजच्या घडीला टी.एन. शेषन यांच्यासारखा एखादा अधिकारी दिसत असेल तर त्याचं नाव कमेंट करून नक्की सांगा. आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.